नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि हा जो व्लॉग आहे तुम्ही मराठीमध्ये शूट करतोय त्याचं मागचं कारण आहे, मी चाललोय ठाण्यामध्ये मी अशा ठिकाणी चाललोय जे खूप जास्त फेमस आहे. लिटरली एकनाथ शिंदे साहेबांचा जो फेवरेट वडापाव आहे, ज्याचं नाव आहे अष्टविनायक तंदूर भट्टी वडापाव. कारण की हा जो वडापाव सेंटर आहे तो ठाणा ईस्ट कोपरीमध्ये जवळच आहे, म्हणजे स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती. सो लेट्स गो. तर मित्रांनो, मी आता पोहोचलोय ठाण्याला. ठाण्या ईस्टमध्ये मी उतरलोय आणि तिकडनं आपल्याला यायचं आहे सरळ. मी तुम्हाला गुगल मॅपचं लोकेशन देईन. आपल्या अष्टविनायक चौक इथे. तर फटाफट जाऊ आणि अष्टविनायक चौकच्या इथे गेल्यावर तुम्हाला सांगतो कुठे जायचं. तर इथे तुम्ही बघू शकता, हा आहे अष्टविनायक चौक. आणि हा जो आहे ना, इकडनं हा मेन रोड येतो जिकडनं मी चालत आलो. आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला तुम्हाला दिसेल अष्टविनायक कट्टा तंदूर भट्टी वडापाव. तर आपल्या ताई ज्या आहेत त्या ह्या ब्रेडला चटणी लावत आहेत. ही जी चटणी आहे ही स्पेशली त्यांची म्हणजे घरगुती बनवलेली चटणी आहे आणि त्यांचं स्पेशल मसाले ॲड केलेली ही चटणी आहे. तर ही फर्स्ट प्रोसेस आहे तंदूर वडापावची. त्यात सर्वप्रथम सगळे जे ब्रेड्स आहेत, पाव जे आहेत, त्यांना ही ह्यांची स्पेशल चटणी लावली जाते. त्यानंतर जी दुसरी प्रोसेस आहे ती आहे बटाटा वडा. तर तुम्ही बघू शकता आपले दादा जे आहेत ते फटाफट वडे बनवत आहेत. आणि इथे ना तुम्हाला तंदूर वडापाव त्याशिवाय नॉर्मल वडापावही मिळतो. असं नाही की फक्त तंदूर वडापावच मिळतो, नॉर्मल वडापावही तुम्हाला इथे सर्व केला जातो आणि तेही त्यांच्या युनिक स्टाईलमध्ये. त्यामध्ये वडा, पाव आणि जो चुरा असतो तोही तुम्हाला मिक्स करून दिला जातो. ही जी छोटीशी गाडी तुम्ही बघताय ही ॲक्च्युली सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे यांच्या तंदूर भट्टी वडापावची. त्यानंतर तुम्ही इथे बघताय की ताई ज्या आहेत त्यांनी जे पाव आहेत चटणी लावलेले ते इथे रेडी करतायत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ॲट ए टाईम 50 वडापाव तयार केले जातात. इथे तुम्ही बघू शकता 50 पाव त्यांनी रेडी केलेले आहेत. आणि आता पुढच्या प्रोसेसकडे ताई वळणार आहेत. तर पुढच्या प्रोसेसमध्ये सर्वात पहिले येणार आहे स्वीट कॉर्न्स नंतर ताई टाकणार आहेत ऑनियन्स. आणि ऑनियन्स नंतर येणार आपले कॅरेट, गाजर आणि त्यानंतर कॅप्सिकम, आपल्या डब्बू मिरची टाकल्यानंतर त्यावरती येणार कोबी. तर अशा प्रकारे ही फिलिंग्स केली जाते. तर अजूनही भरपूर काही बाकी आहे. त्यानंतर येतं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पावडर. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ताईने स्टार्ट केलं मायोनीज टाकायला. तर तुम्ही इथे बघू शकता किती भरून मयोनीज टाकलं जात आहे. त्यानंतर जे वडे तयार केले गेले होते ते काकांनी आणले ह्या तंदूर भट्टीवर विथ बार्बेक्यू सॉसने ह्याला परफेक्टली तंदूर केलं जातं. आणि तुम्ही बघू शकता काय मस्त फ्लेम येत आहेत. तर अशा प्रकारे ह्या वड्यांना तयार केलं जातं. त्यानंतर हे वडे एक एक करून त्या पर्टिक्युलर स्टफिंगमध्ये भरले जातात. आपले बटाटे वडे जेव्हा स्टफिंगमध्ये टाकलं जातं त्यानंतर परत एकदा त्यावरती 2 प्रकारचे मायोनीज टाकले जातात. मायोनीज टाकून झाल्यावरती त्यावर परत एकदा चीजची एक क्रश्ड चीजची लेयर येते. म्हणजे तुम्ही बघू शकता की हा जो तंदूर वडापाव आहे तो पूर्णतः भरलेला आहे. त्यानंतर आपले जे दादा आहेत ते ह्या वडापावाला परफेक्टली तंदूर करण्यासाठी परत एकदा भट्टीवरती रोस्ट करतात. तर हा आहे आपला तंदूर वडापाव रेडी. तर इथे तुम्ही बघू शकता ह्यावरती काकाने चिप्स देखील टाकून दिलेले आहेत आणि हा फुल्ली लोडेड आहे. तर करूया ह्याला टेस्ट. टू गुड. प्रत्येक ह्याच्याना टेस्ट एकदम प्रॉपर येतोय.
ज्या ज्या गोष्टी ह्याच्यात टाकल्या गेलेल्या आहेत, ह्या 3 प्रकारचे मायोनीज एकदम प्रॉपर टेस्ट येतो. तर आता माझ्या बरोबर आहेत अष्टविनायक कट्ट्यामधले जे मेन जे या सगळ्या गोष्टी करतात. तर हे आम्हाला आता सांगणार आहेत की यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला. म्हणजे तर पहिला please. आमचा होता साधा वडापाव. ओके. साधा वडापाव आमच्याकडे होता, म्हणजे 18 पासून स्टार्ट होता आणि चीज वगैरे टाकून 35-40 रुपये होता. मग ते एक वेगळी आयडिया आणि नवीन काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही ते तंदूर चालू केलं. त्यामुळे मग चांगला लोकांचा पण उत्साह चांगला होता, प्रोत्साहन चांगलं मिळालं आम्हाला. आणि हा ओरिजिनल वडापाव आहे कोपरीतला मुख्यमंत्री साहेबांचा. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे हं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब त्यांचा आवडीचा आहे, नरेश मस्के, राहुल लोंढे साहेब, राम नेपाळे साहेब, या सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे भट्टी वडापाव हा आहे कोपरीचा ओरिजिनल. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल ना, ठाणा ईस्ट मध्ये कोपरी ईस्ट. अष्टविनायक चौक आहे, याच्या एक्झॅक्टली समोर यांचं हे शॉप आहे आणि अत्यंत जबरदस्त वडापाव आहे सिरियसली. तर थँक्यू काका. हा, Thank you मला टायमिंग time 4. दिल्याबद्दल. हा, टायमिंग 4 ते 9:30 पर्यंत. मंगळवारची सुट्टी असते, तर या तुम्ही. तर गाईज मी आता घरी पोहोचलोय. तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड मध्ये ही ग्रीन स्क्रीन लावलेली आहे आणि तो जो तंदूर भट्टी वडापाव आहे ना, तो खरोखर खूप टेस्टी आहे. तुम्हाला जर टाइम तुमच्या बिझी शेड्यूल मधून टाइम काढता आला तर प्लीज तिथे जाऊन एकदा भेट द्या. टोटली वर्थ इट आहे. तिथे जाऊन मला शूट करता आलं म्हणून मी सांगत नाहीये, मी स्वतः तो टेस्ट केला आहे 2 वेळा. ठीक आहे. आणि प्रॉपर टेस्ट आहे. सगळ्या गोष्टी ज्या त्या वडापावमध्ये टाकल्या जातात, 3 प्रकारच्या मायोनीज असतात, प्लस पॅरी पॅरी, सगळ्या गोष्टी इच अँड एव्हरीथिंग जी स्टफिंग असते त्या वडापावमध्ये एक नंबर, म्हणजे लिटरली एक नंबर. तर जर तुम्हाला हा वडापाव ट्राय करायचा असेल, गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिकडनं तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी पोहोचू शकता. तर गाइस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.